કોકરમુંડા તાલુકાને અડીને આવેલા મહારાષ્ટ્ર રાજ્યના અક્કલકુવા તાલુકામાં ગત રોજ દુઃખદ અકસ્માતની ઘટના બની છે. આદિવાસી વિકાસ વિભાગની 40 ગાંવ તાલુકાની આશ્રમ શાળાની બાળકોને લઈ જતી બસ મોલગી ઘાટ ઉતરીને આંબલીબારી તરફ આવી રહી હતી ત્યારે આંબલીબારી ગામ નજીક અચાનક નદીમાં ખાબકી હતી. આ ભયાનક અકસ્માતમાં 2 નાનકડા બાળકોના મોત થયા છે જ્યારે 18 થી વધુ વિદ્યાર્થીઓને ઈજાઓ પહોંચી છે. તમામ જખમી વિદ્યાર્થીઓને તાત્કાલિક નજીકની હોસ્પિટલમાં ખસેડી સારવાર આપવામાં આવ્યા બાદ બાળકોને નંદુરબાર જિલ્લા સરકારી હોસ્પિટલ ખાતે સારવાર અર્થે ખસેડવામાં આવ્યા હતા. મળતી માહિતી મુજબ આ બસ અક્કલકુવા તાલુકાના વિસ્તારમાં બાળકોને લેવા આવી હતી, જેમાં એક શિક્ષક અને એક મદદનીશ સહિત 56 લોકો સવાર હતા અને બસ પરત જતી વખતે આ દુર્ઘટના બની હતી. આ ઘટનાની જાણ થતાં જ પોલીસ તથા સ્થાનિક તંત્ર ઘટના સ્થળે પહોંચી બચાવ અને રાહત કામગીરી હાથ ધરી હતી અને અકસ્માતના ચોક્કસ કારણો અંગે તપાસ શરૂ કરવામાં આવી છે. ઘટના બાદ બસ ચાલક સ્થળ પરથી ફરાર થઈ ગયો હતો. સંવાદદાતા હંસાજ પારી સાથે दीपेश वर्गी. मी डॉक्टर गणेश पवार, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय अक्कलकुवा. आज की जी घटना घडलेली ती फार दुर्दैवी आहे. एक स्कूल बस होती, ती स्कूल बस आपलं मोलगी होऊन काही आदिवासी विद्यार्थी असतात त्यांना घेऊन ती आश्रमशाळा जय भवानी अनुदानित आदिवासी आश्रमशाळा निघून बारे तालुका 40 गाव येथे घेऊन जात असताना आपलं आंबलीबारी घाटामध्ये ड्रायव्हरचं काहीतरी नियंत्रण सुटलं, काय तर तो ऍक्सिडेंट तिथं झालेला आहे. त्या बसमध्ये एकूण 54 विद्यार्थी होते आणि 2 कर्मचारी होते, एक शिपाई आणि एक शिक्षक. तर ही घटना घडल्यानंतर आमच्याकडे सगळे रुग्ण वगैरे आणले 108 आणि 102 च्या अँब्युलन्सने आणि काही इतर लोकांच्या मदतीने. तर आम्ही सर्वांवर प्राथमिक उपचार वगैरे केलेले आहे. जे गंभीर काही रुग्ण त्याच्यामध्ये आढळले त्याच्यापैकी आम्ही 18 रुग्णांना नंदुरबार सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवलेलं आहे आणि 18 पैकी त्याच्यामध्ये 2 रुग्ण अजून गंभीर आहेत. त्याबद्दल मी वरिष्ठ म्हणजे आमचे सिव्हिल सर्जन साहेब सोनवणे साहेबांशी कॉन्टॅक्ट केला या संबंधित आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करा असं म्हणून मी त्यांना कळवलेलं आहे. आणि याच्यापैकी 2 डेथ झालेले आहेत. त्याच्यापैकी एक मुलगी आहे कपिला जहांगीर राऊत, तिचं गाव आहे काठी, ती 13 वर्षाची मुलगी आहे, ती ब्रॉड डेथ झाली, ती जागेवरच. आणि दुसरा एक मुलगा आहे जगदीश बहादूर सिंग वडवी, वय 7 वर्ष आहे, गाव निंबीपाडा, तो मोलगीचाच आहे. आणि जे मग काही किरकोळ 14 विद्यार्थी होते, काही किरकोळ जखमी होते, त्यांच्यावर आम्ही प्राथमिक उपचार केला, ते आता चांगले आहे. आणि जे 22 विद्यार्थी होते, आपले 24 विद्यार्थी होते, त्यांना काही कुठल्याही प्रकारची काही दुखापत झालेली नाही आहे. अशा पद्धतीने आम्ही औषधोपचार केलेला आहे. आता काही गावकरी, काही सगळे लोक इथं आलेले आहेत, त्यांनी बऱ्यापैकी आम्हाला मदत केलेली आहे. आणि आज रविवार असताना सुद्धा माझे सर्व वैद्यकीय अधिकारी व सर्व कर्मचारी इथं हजर राहून योग्य रीतीने आम्ही औषधोपचार केलेला आहे. माझं नाव भूषण पाटील. आम्ही मुलगीला घेत होतो विद्यार्थ्यांना घ्यायला. त्या गाडीमध्ये 40 विद्यार्थी होते. क्षमतेपेक्षा कमी विद्यार्थी होते, परंतु ज्यावेळेस घाट उतरत होतो त्यावेळेस ड्रायव्हरकडून ब्रेक फेल झाला गाडीचा आणि आम्ही सरळ डायरेक्ट खाईमध्ये खाली उतरलो. खाली उतरल्यानंतर आम्ही शिपाई आणि मी विद्यार्थ्यांना बाहेर काढलं आणि ॲम्ब्युलन्स वगैरेंना बोलवलं. तोपर्यंत ड्रायव्हर कुठे गेला ते आम्हाला काही माहिती